हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा चविष्ट एकदम झणझणीत चमचमीत असा मटार पुलाव कशा करायचा ते पाहणार आहे। एकदम चविष्ट, एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने तेवढाच चविष्ट लागतो बघा। छान एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने चमचमीत झणझणीत असा सोप्या पद्धतीने मटार पुलाव बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। एकदा बनवला तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार, एवढा चविष्ट मस्त टेस्टी होतो बघा। नक्की एकदा या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे मटार पुलाव बनवून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण तांदूळ भिजत घालणार आहे। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 वेळा। आता याच्यामध्ये पाणी घालून हा आपण भिजत ठेवणार आहे। हा तांदूळ आपला 10 मिनिटं भिजतोय, तोवर आपण दुसरी तयारी करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी कुकरमध्ये इथे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। एक पळी होईल एवढं छोटी, आणि त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तुपामुळे छान चव लागते। त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 मसाला वेलची, 4 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी आणि दालचिनी असं मी आणि 2 स्टार फूल हे खडे मसाले घातलेले आहेत। खडा मसाला तेल हलकं गरम आहे तोवरच आपल्याला खडे मसाले घालायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे। आता हे खडे मसाले परतल्यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप घातलेले आहे। छान टेस्ट येते। आता इथे जिरे आणि बडीशेप पण चांगले इथे परतलेले आहेत। आता त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। कांदा मी हाताने सुटसुटीत करून घातलेला आहे, मोकळा करून। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा घालून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, हलकाशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, कांदा इथे मी चांगला या पद्धतीने परतून घेतलेला आहे। बघू शकताय कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता यामध्ये आपण कांदा परतल्याच्या नंतर इथे बघू शकताय मी आले लसूण पेस्ट घालणार आहे, आणि त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट मी घातलेली आहे, आणि 4 हिरवी मिरची मधून कट करून मी अशी घातलेली आहे बघा। आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची आपण परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे छान परतलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा, मी इथे अर्धी वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे, स्वच्छ धुवून मी यामध्ये घालते। इथे बघा, ताजा मटार घेतलेला आहे मी, स्वच्छ धुवून यामध्ये मटार घालते, आणि मटार यामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं मी हा मीडियम फ्लेमवर परतून घेते बघा याच्यासोबत। इथे बघू शकताय मटार मी इथे चांगला परतून घेतलेला आहे, कलर त्याचा चेंज झालेला आहे। असा छान असा परतून घेतला की छान शिजला जातो बघा। आता यामध्ये इथे बघा, याच्यामध्ये मी थोडासा पुदिना घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर। इथे बघा, पुदिन्यामुळे छान चव लागते बघा। थोडासा पुदिना कट करून घातलेला आहे, थोडीशी मी कोथिंबीर घालते बघा। कोथिंबीर घालते बघा, छान असं पुदिना आणि कोथिंबीर छान असं फोडणीमध्ये घातलेलं आहे, मस्त चव लागते। हे छान असं मिक्स करून मी परतून घेते। आता हे छान असं यासोबत असं परतून घ्यायचं, 1 मिनिट हे परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी 1 चमचा धनेपूड घालून घेते बघा। धनेपूड घालून मिक्स करून घेते। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता। मी यामध्ये 2 चमचे दही घेतलेलं आहे बघा, ते दही घालून घेते। 2 चमचे दही घातलेलं आहे, जास्त आंबट नाही। तुम्हाला हवं तर टोमॅटो घाला किंवा दही घाला। दही घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, आणि जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला नितळून यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत बघा। सगळं मी तांदूळ पाणी नितळून घातलेले आहेत। हलक्या हाताने 1 मिनिट फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे तांदूळ आपले भिजलेले आहेत त्यामुळे तुटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने मी मसाल्यासोबत मिक्स करून घेते बघा या पद्धतीने। मसाल्यासोबत मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते त्या वाटीने 1.5 वाटी मी पाणी घालते। इथे बघू शकताय 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे, परफेक्ट प्रमाण आहे। छान भात शिजला जातो, एकदम मोकळा सुटसुटीत आणि मस्त। आता यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळं पाणी घालून। मी चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे, मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे। त्यामध्ये नंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, गरम मसाला घालून मिक्स केलेला आहे। झाकण लावून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपला थंड झालेला आहे। मी बघा झाकण काढून बघायचं,
इथे बघू शकताय मस्त एकदम चमचमीत मोकळा सुटसुटीत असा आपला मटार पुलाव छान तयार झालेला आहे. बघू शकताय, तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असा झालेला आहे. थोडा गरम आहे त्यामुळे बघा मस्त एकदम छान असा सुटसुटीत आणि एकदम छान तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढा चविष्ट असा हा पुलाव बनतो आणि झटपट तुम्हाला चमचमीत असं काहीतरी खायचं असेल तर या पद्धतीचा तुम्ही पुलाव बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचा पण पुलाव छानच होणार, मस्त चविष्ट. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने पुलाव नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.